नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही टॉम अँड जेरी बघितलंय का? त्याच्यात टॉम कोण आहे? मांजर. आणि जेरी एक उंदीर. बरोबर? तर आजची आपली गोष्ट अशाच मांजर आणि उंदरांची आहे. The cats invited the rats to a feast. What do you think happened next? The catty ratty tale. मांजरांची मेजवानी. ही गोष्ट लिहिली आहे सौरा रायटर्स ग्रुप यांनी. चित्र काढली आहे कुशा कुमार बरीक यांनी. मराठी अनुवाद केलाय अमृत मिश्रा आणि संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्ह्यूअर कम्युनिटी यांनी. रिलीज्ड अंडर CC by 4.0 लायसन्स. In a village far away, there lived some fat cats. In the same village far away, there also lived some rats. Do you think the cats and rats were friends? दूरच्या एका गावात काही गब्दूल मांजरं राहत होती. त्याच गावामध्ये काही उंदीरही राहत होते. त्यांची एकमेकांशी मैत्री असू शकेल काय? One day the fat cats decided to have a feast. They called the halwai and he lit a big fire. There soon bubbled big pots of rice, sweet pitha, and many good things to eat. The lovely smells made everybody's mouth water. Now the fat cats invited the rats to the feast. एकदा त्या गब्दूल मांजरांनी मोठी मेजवानी ठेवली. एका हलवायाला बोलावलं. त्याने मोठी चूल पेटवून भात, गोड पुऱ्या आणि आणखीही खूप मस्त मस्त पक्वान्न बनवली. मोठमोठ्या भांड्यातून पदार्थ भरले आणि घमघमाट सुटला होता. सगळ्यांच्या तोंडाला नुसतं पाणी सुटत होतं. त्या गब्दूल मांजरांनी आता उंदरांनाही मेजवानीला बोलावलं. The rats who had been sniffing all the aromas were delighted. They begged permission from their leader to attend the feast. The wise rat leader said, "You may go, but keep in mind that cats are our enemies. Please be careful around them. Take care so no one gets hurt. At the feast, first dig a hole near you. If you see trouble, slip away through that hole." इतका वेळ दरवळत असलेला तो वास उंदीर घेतच होते. त्यांना फार आनंद झाला. आपल्या नेत्याकडे त्यांनी मेजवानीला जाण्याची परवानगी मागितली. नेता हुशार होता. तो म्हणाला, "जा तुम्ही, पण एक लक्षात ठेवा. मांजरं ही आपली शत्रू आहेत. ती जवळ असताना एकदम सावध राहावं लागतं. कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मेजवानीच्या ठिकाणी गेलात की पहिल्यांदा एक बीळ तिथे खोदा. काही संकट येतंय असं वाटलं तर सरळ त्या बिळात घुसून घरी परत या आणि तिथून पळ काढा." The rats went to the feast. They looked around and nibbled at some pitha. They also quietly dug their holes. उंदीर गेले मेजवानीला. त्यांनी इकडे तिकडे बघत
थोडी पुरी कुरतडली आणि झटकन खाली बिळही खोदलं. There was music playing, and the cats and rats got together and danced to the music. Dhum dhum went the dhol, and pim pim went the turi. Sing and dance, dance and sing. Let's catch them and eat them, sang the fat cats. संगीत सुरू झालं आणि त्या तालावर मांजरं आणि उंदीर एकत्र नाचू लागले. ढम ढम ढोल आणि पी पी तुतारी वाजू लागली. गब्दूल मांजरं गाऊ लागली. नाचा आणि गा, नाचा आणि गा, त्यांना पकडा आणि खा. The rats knew what that meant. They sang, sing and dance, dance and sing. Into the holes, let's all flee. उंदरांना त्या गाण्याचा अर्थ बरोबर समजला, कारण ते सावध होते. उंदीर गाऊ लागले, नाचा आणि गा, नाचा आणि गा, बिळात घुसा आणि पळा. The rats kept singing and escaped through their holes. The fat cats knew they had lost. Hungry and disappointed, they went away. गात गातच ते बिळात शिरले आणि पळाले. गब्दूल मांजरांना कळलं की आपण हरलो. ती भुकेली आणि निराश होऊन परत गेली. As they did not want a feast that had no rats. कारण मांजरांना चवदार उंदरांशिवाय मेजवानीला काय मज्जा. The story was written by the Saura Writers Group. It has been illustrated by Kusha Kumar Barik using the Saura mural style as a base. The ancient Saura language has over 3 lakh speakers in Ganjam, Raigada, and Gajapati districts of Odisha. Saura wall murals have attached the attention of art lovers across the country.